महाराजांवर संस्कार झाले ते पुण्यात. अच्छा. मातीचे ढिगारे बनवून ते किल्ले म्हणून जर माझं बाळ खेळतंय तर यात चुकीचं काही नाही आहे. आणि त्यावेळी आईने जे संस्कार केले त्या संस्कारांची ताकद इतकी होती की राष्ट्र घडलं, राहिलं, टिकलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातेने स्वतःच्या दुधाबरोबर मुलाला शिवचरित्र पाजलं पाहिजे. पूर्ण देश घडवायची ताकद त्या शिवचरित्रात आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात एक असा राजा जन्मला ज्यांनी स्वातंत्र्याचा किंबहुना असं म्हणता येईल स्वराज्याचा सूर्य हा येथील जनतेला दाखवला. मुघलांच्या अत्याचाराखाली पिचलेली जनता ही तो लहानपणापासून बघत होता आणि या जनतेला आपण बाहेर काढावं आणि यांना यांचं राज्य परत द्यावं यासाठी धडपड करणारा असा हा राजा शिवछत्रपती. आज आपण या शिवछत्रपतींचे विचार किंवा त्यांच्या आयुष्यातले विविध पैलू उलगडणार आहोत. हे पैलू आपल्यासमोर उलगडणार आहेत सौरभ करडे. नमस्कार. नमस्कार. खरं तर शिवाजी महाराजांची जडणघडण ही लहानपणीपासून आपल्याला बघायला पाहिजे. लहान असताना प्रत्येक आई आपल्या मुलावर संस्कार करत असते. शिवाजी महाराजांवर जिजाबाईंनी पण तसेच संस्कार केले आणि त्याचंच जी पाळंमुळं लहानपणी जी रुजली गेली त्याची पाळंमुळं ही मोठ्या स्वरूपात स्वराज्य त्याचा विस्तार झाला आणि विचार तो लोकांपर्यंत गेला. तर हे संस्कार कोणत्या प्रकारचे होते आणि कसे केले गेले शिवाजी महाराजांवर? सगळ्यात पहिल्यांदा पुणेरी व्यक्ती ह्या आपल्या चॅनेलतर्फे आपण या माध्यमातनं विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्या बाबतीत जो एक ज्ञानाचा खजिना पोचवतोय लोकांसमोर, त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. हा असा प्रयत्न करणारी खूप कमी माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात याचा मला आनंद होतो. आणि विशेष म्हणजे जे आपलं नाव आहे पुणेरी व्यक्ती, त्याच्यामध्ये पुणे आलंय. बरोबर. महाराजांवर संस्कार झाले ते पुण्यात. अच्छा. खरं शिवबांचा जन्म जो झाला हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. बरोबर. त्यावेळेची तत्कालीन परिस्थिती सगळी, शहाजीराजांनी आधी स्वराज्य स्थापन करायचा प्रयत्न केला होता पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही आणि जिजाबाईंना आता कुठे ठेवायचं म्हणून सुरक्षित त्यासाठी आपल्या जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी ठेवलं आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया. पण त्यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ बालशिवबा ज्यांना आपण म्हणतो हे पुण्यात आले, संस्काराचं गणित हे इथलं आहे. बरोबर आपण जिथे बसलोय इथनं मागे 15 पावलांवर एक वास्तू आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याचं नाव आहे लाल महाल. आणि या लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण हे मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली आणि त्यांचे कारभारी आणि शहाजीराजांनी पाठवून दिलेले उत्तम लोक यांच्याखाली, संस्काराखाली त्या ठिकाणी चालू होतं. मी तुम्हाला 1-2 मुद्दे असे इतके छान सांगू शकतो की इतिहासामध्ये सुद्धा त्यांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे की बालशिवबा ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यांना रामायण, महाभारत हे तर शिकवलं, पण तो काळ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा काळ होता. बरोबर. आणि या आपल्या परिसरामध्ये तेव्हा स्वराज्य नव्हतं. महाराज लहान असताना स्वराज्य हे त्यांनी निर्माण केलं, पण ही जी भोसल्यांची जहागिरी होती, पुणे, सुपे आणि इनमिन बाकीची 36 गावं होती अशी. बरोबर. या परिसरामध्ये देऊळ होतं. पुण्यात तुकाराम महाराज कीर्तन लायचे. वारकरी संप्रदायाचा एक उत्तम प्रभाव त्यावेळी शिवाजी महाराजांवर होता. ज्ञानोबारायांच्या वेगवेगळ्या ओव्या, विविध संतांनी लिहिलेले अभंग, रामायण, महाभारत जरी संस्कृतमध्ये असेल तरी काही संस्कृत शिकवणारी लोक त्या ठिकाणी होती आणि ही तत्कालीन परिस्थितीची गरज होती. कारण आपल्या देशामध्ये राज्यकारभार आणि एकंदरीत समाजगाडा चालवताना संस्कृत, मराठी जे आपण बोलतो आपली मायभाषा, मातृभाषा,
त्याच्यानंतर मुघलांनी आक्रमण केलं होतं, तर मुघलांची फारसी, उर्दू ती सगळी भाषा, इंग्रजी वगैरे हे खूळ त्यावेळी नव्हतं, कारण इंग्रज हे इथं आलेले व्यापारी पाहुणे होते. पण तत्कालीन परिस्थितीला आवश्यक असणाऱ्या सर्व भाषा, त्या भाषांमधलं साहित्य महत्वाचं आहे. हे मासाहेबांनी विविध तज्ज्ञ लोक नेमून शिवाजी महाराजांना त्याची शिकवण द्यायला सुरुवात केली होती. पण मला आता हे याच्यात खरं महत्वाचं काय वाटतं बघा, दिवाळीचे दिवस आहेत ना, आपण किल्ले बनवतो. बरोबर. शिवाजी महाराज या लाल महालामध्ये बाल शिवबा आपण ज्यांना म्हणू, हे मातीचे ढिगारे बनवायचे. अच्छा. आणि ते मातीचे ढिगारे म्हणजे काय, तर मातीचे ढिगारे म्हणजे किल्ले. बर. याचं ते प्रतीक लहानपणी खेळायचं. म्हणजे जसं आजच्या घरातली कुठलीही छोटी मुलगी भातुकली खेळते, भातुकलीमध्ये काय असतं, तर ते छोटे कुकर, छोटी भांडी, घरातल्याच्यासाठी जे आवश्यक असतं ते, तर छोटे किल्ले. आणि त्या किल्ल्यामध्ये त्यांचे जे सवंगडी होते, त्यांचे मित्र कोण होते, जे लाल महालात असतील, त्या शिवनेरीवरचे वगैरे, त्यांच्यात आपापसात गट पाडले जायचे. 2 टीम. मग एक शत्रूकडचा, एक मित्रांकडचा, आणि मग ते ढिगारा जिंकून घ्यायचा म्हणजे किल्ला जिंकणं, मग तो लढवायचा. असे लहानपणीचे खेळ. आणि हे मासाहेब बघायच्या सगळं. ह्याच्यावर देखरेख मात्र आऊसाहेबांची. मला यातनं एक फार सुंदर असं सुस्त म्हणा, वाटतं म्हणा, पहिल्यापासून अगदी खूप आधीपासून, की आपल्याकडे एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे मी काय म्हणतो, की शिवाजी महाराजांचे पाय ज्या 350 किल्ल्याला लागलेत ना, ते पाय त्यांचे पाळण्यात नाही, मातीच्या ढिगाऱ्यावर दिसलेले आहेत हे लाल महालामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग ते पडणं, ढोपराला लागणं, कोपराला खरचटणं, लुटूपुटूची लढाई, छोट्या तोफा, म्हणजे भविष्यात आपल्या मुलाला काय करायचंय हे त्या आईने ठरवलेलं आहे. आणि त्याला अनुसरून वातावरण तिथे निर्माण केलेलं आहे, पोषक वातावरण एकदम. म्हणजे आता ह्याच्यात किल्ला का आला, किल्ल्याचं महत्व हेच की डोंगरी भागावर असल्यामुळे आसपासच्या परगण्यावरती लक्ष ठेवण्यास अत्यंत उपयुक्त असं संरक्षक ठाणं. म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये किल्ले महत्वाचे होते. एक किल्ला म्हणजे उदाहरण देतो, सिंहगड जर आपल्या ताब्यात असेल तर पलीकडची अख्खी बाजू खेड शिवापूर पासून पुरंदर पर्यंत, मागची बाजू त्या नसरापूर फाट्यापासून कोंढणपूर पासून राजगड तोरण्यापर्यंत, आणि आपल्याकडे पार पुण्यापर्यंत, शहरापर्यंत, हा एवढ्या मुलखावर लक्ष राहतं. मग एका किल्ल्याचं महत्व किती आहे. तर मग किल्ले हे राज्यकारभाराच्या दृष्टीने अत्यंत चांगले असल्यामुळे मातीचे ढिगारे बनवून ते किल्ले म्हणून जर माझं बाळ खेळतंय तर यात चुकीचं काही नाहीये. ही जी मासाहेब जिजाऊंची शिकवण आणि प्रोत्साहन होतं, ह्याच्यातनं ती मुलं घडलेली आहे. ह्या सगळ्याच्या बरोबर आपण म्हणतो की सुशिक्षित किंवा शिक्षित हे जे काही शब्द आहेत, शिवाजी महाराजांना त्या भाषा शिकवल्या सगळ्या. लिहिताना मोडी लिपीत लिहायचे. त्यावेळेची लिपी, आपण जरी बोली भाषा मराठी असली तरी तसं आत्ता लिहितो तसं मराठी कमी लिहायचे, मोडीमधनं लिहायचे. मोडी लिपी शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणी शिकवली. आणि या व्यतिरिक्त क्षत्रियत्वाचं मुख्य साधन हत्यार किंवा लढाऊ बाणा, ते राजघर आहे, राजकुटुंब आहे. आणि आदिलशहाकडचे सगळ्यात मातब्बर सरदार म्हणजे शहाजीराजे. जसं आपण शिवाजी महाराजांना पुण्यश्लोक म्हणतो, छत्रपती म्हणतो किंवा अनेक पदव्या आहेत, शहाजीराजांना महाबली म्हणतात. महाबली शहाजीराजे बंगलोरमध्ये, त्यांचा तो मुलगा आहे ना शेवट, तलवार शिकवली, पट्टा शिकवला, तीरकामठा म्हणजे धनुष्यबाण, तिरंदाजी, या व्यतिरिक्त घोडेस्वारी. खरं तर तो राजकुमार आहे, त्याला लाडात वाढवता आलं असतं. बरोबर. पण हे सगळे लाड बाजूला ठेवून केवळ घराच्या उंबऱ्याच्या आत न ठेवता घराच्या उंबऱ्याच्या बाहेर टाकून, मासाहेबांची स्वतःची इच्छा स्वराज्य असलं तरी राष्ट्राची गरज ही स्वराज्य होती. ते स्वतःच्या बाळाने त्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे. म्हणून लहानपणापासूनचे हे संस्कार. मी कायम शिवचरित्र असं म्हणतो की गोष्टी छान आहेत, पण त्या कुठपर्यंत छान आहेत इतिहासात. मला माझ्या आजच्या काळात 21व्या शतकात
ते शिवाजी महाराज, ते संस्कार कुठे उपयोगी पडतात. तर आज मी खूप वेळा बघतो की आपल्याकडे रस्त्याने जाताना काही मुलं बसलेली दिसली, आपण म्हणतो हे वाया गेलेलं पोरग आहे, किंवा हे बेरोजगार आहे, हा चौकातला आहे, हे विकृत आहे. पण तुम्हालाही एक माहिती आहे, मलाही एक माहिती आहे की जन्मजात कोणीच तसं नसतं. त्याची संगत काय आहे, त्याच्यावर संस्कार काय झाले, आणि कळत्या वयामध्ये तो कुठल्या मार्गाला गेला, याच्यावर त्याचं भविष्य ठरलं. मी 21व्या शतकात एवढा विचार करू शकतो, इतका सिंपल, की शिवाजी महाराजांच्या बाबतीत की 4 सत्ता भारतामध्ये राज्य गाजवत होत्या, आणि त्यावेळी आईने जे संस्कार केले त्या संस्कारांची ताकद इतकी होती की राष्ट्र घडलं, राहिलं, टिकलं. आत्ता भूगोलाच्या पुस्तकामध्ये जो भारत देश दिसतो नकाशात, त्याच्या सीमा राहिल्या शिवाजी महाराजांमुळे. बरोबर. पण हे संस्कारामुळे. मग माझ्या 21व्या शतकात जेव्हा आपण आत्ता जगतोय, ह्या सगळ्या माध्यमातून आपण हे जगतोय, तर मग आईनी मुलाला काय शिकवण द्यावी? तेव्हाचे संस्कार तलवार वगैरे चालवणं आत्ता शक्य नाहीये, पण त्यातनं प्रेरणा घेऊन आत्ताच्या काळासाठी उपयुक्त काहीतरी सांगणं, त्याला निर्व्यसनी बनवणं. शिवाजी महाराजांचं हे एकमेव राज्य असं आहे, इतिहासात मी अनेक दाखले देऊ शकतो की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठेही स्त्री नाचलेली नाहीये. बरोबर. आजच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, लावण्यांचे फड काय गर्दी करतात तरुण मुलं, म्हणजे ती एक लोककला आहे. पण लोककला ही आता लोककलेच्या जागी न राहता त्याला एक वेगळं स्वरूप, विकृतीचं स्वरूप, आणि त्याच्यावरती स्वतःचं रोजची रोजंदारीतले आलेले जे घरासाठीचे, जे स्वतःच्या बायका मुलांसाठीचे पैसे असतात, ते उधळणं आणि बर्बाद होणं आणि वेळ जाणं, हे जे काही अनेक आहेत हे गोष्टी. तर मग आम्ही शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत शिकलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी मासाहेबांकडनं शिकल्या. आम्ही शिवचरित्र शिकलं पाहिजे. बरोबर. म्हणून आईने संस्कार काय करायचे, आई वडिलांनी. माझं तर खूप, मी मराठी साहित्य संमेलनात ज्यावेळी बोललो होतो त्यावेळी एक वाक्य फार गाजलं होतं. त्यावेळेच्या टीव्हीला बऱ्याचदा ते हेडलाईन आलेली की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातेने स्वतःच्या दुधाबरोबर मुलाला शिवचरित्र पाजलं पाहिजे. पूर्ण देश घडवायची ताकद त्या शिवचरित्रात आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगणं, निर्व्यसनी राहणं, पण ह्याच्याबरोबर पालकांचं लक्ष पाहिजे. व्यायाम करायचे सगळे माणसं, तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. मुलांकडनं योग्य वयामध्ये शारीरिक बळ ज्याला म्हणतो, ते शरीर सुदृढ असणं, निर्व्यसनी असणं, चांगले संस्कार आणि ज्ञानार्जन, चांगलं ज्ञान. शालेय शिक्षण मिळत राहतं, महाविद्यालयीन शिक्षण मिळत राहतं, ते आपल्याला आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं व्यवसाय आणि नोकरी करायचंय त्यासाठी उपयुक्त आहे. पण आपल्याला मनाची मशागत करणे आणि स्वतःहून आयुष्य जगण्यासाठी एक प्रकारे आपल्याला जो आपला बांधाव उभा करायचा आहे, त्याच्यासाठी शिवचरित्र आवश्यक आहे. म्हणून आजच्या काळाची गरज, जिजाऊ मासाहेबांनी केलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराला आदर्श मानून शिवचरित्राला सामोरं ठेवून आपण आपली पुढची पिढी घडवली पाहिजे. हे त्या संस्कारांचं मूल आहे. आणि मी तुम्हाला याच्यात अजून एक गंमत अशी सांगेन की हे केवळ शिवाजी महाराजांपुरतंच मर्यादित न राहता शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवर ते संस्कार केले. संभाजी महाराजांच्या नंतर महाराजांना मुली पण होत्या, अंबिकाबाई, राणूबाई, संभाजी महाराज आणि नंतर राजाराम महाराज. राजारामांवर ते संस्कार आहेत. यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा शाहू, स्वराज्य वाढवलेलं आहे, कैद वगैरे तो इतिहास वेगळा. त्यामुळे संस्कार ही गोष्ट महत्वाची. आपल्या देशामध्ये अनेक थोर पुरुष होऊन गेले, अनेक थोर स्त्रिया होऊन गेल्या. त्यांचा इतिहास जर बघितला तर त्याच्यामध्ये त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर झालेले आघात आणि संस्कार हेच त्यांच्या आयुष्याला वळण देणार आहे.